नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गुरुचरित्र पारायण काळामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये याचे नियम भरपूर लोकांना माहीत असतात. पण बरेचसे असे लोक आहेत त्यांना गुरुचरित्र करायचे असते, पण प्रश्न येतो की नियम काय. बरेचसे नियम तर माहीत असतात, पण खाण्यापिण्याचे नियम सुद्धा भरपूर कठीण आहेत. तर हे नियम कोणते आहेत याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया. दत्त जयंती असू द्या किंवा स्वामींची जयंती, पुण्यतिथी, प्रकट दिवस, गुरुपौर्णिमा अशा निमित्त आपण गुरुचरित्र पारायण करतो. तर गुरुचरित्राचे खाण्यापिण्याचे काही नियम आहेत, तेच आपण जाणून घेऊया. मित्रांनो, गुरुचरित्र पारायण काळात 7 दिवस आपण काय खावे, तर 7 दिवस आपण एकच धान्य ठरवायचे आहे. जसं की गव्हाची चपाती जर आपण खाल्ली, गव्हाची पोळी, तर 7ही दिवस आपल्याला गव्हाचीच चपाती पोळी खायची आहे. त्यामध्ये बदल करायचा नाही. भाकर खायची नाही. जर गव्हाची खाल्ली तर गव्हाची. पालेभाजी खाऊ शकतात, ज्यात लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता हे आपण खाऊ शकतो. फळभाज्या सुद्धा खाऊ शकतो. बटाटा, टोमॅटो, फ्लावर, कोबी, गिलके, ढोबळी मिरची, हिरवी व लाल मिरची, तोंडले, गाजर, सुरण, रताळे हे आपण खाऊ शकतो. सर्व फळे आपण खाऊ शकतो. फक्त कडू जे असतात ते वर्ज्य असतात. तेल, सूर्यफूल, करडईचं तेल आपण वापरू शकतो. शेंगदाणा, सोयाबीन सुद्धा काही लोक वापरतात, काही लोक वापरत नाही. मसालामध्ये हळद, लाल मिरची, जिरं आपण खाऊ शकतो. दूध, दही, ताक सुद्धा आपण खाऊ शकतो. पारायण काळादरम्यान जर तुमचे उपवास आले तर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. शेंगाडा पीठ, बटाटे, रताळे, साबुदाणा, राजगिरा हे खाऊ शकतात. आता काय खाण्यास मनाई असते, तर द्विदल धान्य, कडधान्य, शेंगदाणे, डाळी खाऊ नये. गवार, वांगे, कारले, वाल, शेपू, मेथी, कांद्याची पात, लसूण, कांदा, मोहरी, वरण भात हे खाऊ नये. आता मग तुम्हाला ठरवायचं असेल तर तुम्ही काय खाऊ शकतात, तर आपण एक कडधान्य ठरवलं. जसं की आपल्याला 2 टाईम जेवायचं आहे, 7 दिवसाचं पारायण आहे, दुपारी जेवायचं, रात्री जेवायचं, उपवास करायचा नाही. तर मग काय खायचं, तर समजा तुम्ही पहिल्या दिवशी दुपारचा स्वयंपाक केला, गव्हाची पोळी आणि समजा बटाट्याची भाजी किंवा मग फ्लावरची भाजी केली, तर रात्री सुद्धा तेच करायचं. गव्हाची पोळी, फ्लावरची भाजी किंवा बटाट्याची भाजी, आणि 7ही दिवस दोन्ही वेळेस तेच करायचं, तेच खायचं. त्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही, कोणताही बदल करायचा नाही. 7ही दिवस तेच खायचं. जे तुम्ही पहिल्या दिवशी पहिल्या वेळेस खाणार तेच 7 दिवस खायचं आहे दोन्ही वेळेस. त्याच्यामध्ये कोणताच बदल करायचा नाही. म्हणून पहिल्या दिवशीच ठरवायचं तुम्ही काय खाणार आहात. गव्हाची पोळी, कोणती भाजी खायची ते तुम्ही ठरवा. कारण डाळ तुम्ही करायची नाहीये, वरण भात तुम्ही खाऊ शकत नाही. भात शिजवा पण खायचा नाहीये तुम्हाला, दुसरे खातील. पारायण करणाऱ्या व्यक्तीने नाही खायचा. चहा तुम्ही पिऊ शकतात दोन्ही टाईम. म्हणून एकच कोणती तरी भाजी ठरवून घ्या. पत्ताकोबी, फ्लावर, बटाट्याची भाजी किंवा कोणती तरी हिरवी भाजी काहीतरी ठरवून घ्या. 2 भाज्या ठरवल्या तरी चालतात. एखादी कोबीची भाजी किंवा फ्लावरची भाजी, शिमला मिरचीची भाजी असं काहीतरी ठरवून घ्यायचं. आणि त्यानंतर जर पालेभाजी खायची असेल तर हिरवा माठ, लाल माठ, पालक असं 2 भाज्या. ज्या दिवशी तुम्ही म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही जे खाल तेच तुम्हाला 7 दिवस खायचे, बस एवढा नियम आहे. तर खाण्यापिण्याचे फक्त एवढेच नियम आहे की फक्त तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही जे खाल, गव्हाची पोळी, एखादी भाजी किंवा 2 भाज्या, एक पालेभाजी, एक फ्लावर, बटाटे, तर 7ही दिवस तुम्ही तेच खायचे. त्याच्यात काहीच बदल नाही करायचा. पहिलं नैवेद्य गुरुचरित्र पारायणाला आणि स्वामींना दाखवायचा, नंतर तोच नैवेद्य आपण खायचा आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.